मंडळींनो, नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याचे वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे आणि 60 वर्षापेक्षा जास्त असूनही हा भोंदूबाबा आपल्या ऑफिसमध्ये अनेक महिला आणि तरुणीसोबत नको ते कृत्य करायचा आणि त्या महिला आणि तरुणीसोबत कशा प्रकारे हा भोंदूबाबा नको ते कृत्य करायचा हे आपल्याला वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर येत आहे. मग 60 वर्षाच्या भोंदूबाबाकडे एवढा जोश कुठून आला, काय त्याचे कारण आहे, असा देखील प्रश्न हा लोकांना पडत आहे. पण मात्र या भोंदूबाबाच्या भावना नेमक्या उत्तेजित का होत होत्या, वेगवेगळ्या महिला आणि तरुणींना तो का पकडत होता, हेच आता आपल्या समोर आलेलं आहे आणि तेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यासाठी मंडळींनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला कळून जाईल की 60 वर्षाच्या या म्हाताऱ्यामध्ये एवढा जोश कुठून आला. पण मंडळींनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी माझी तुम्हाला एक विनंती आहे, जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केली नसेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवीन घटनेचे अपडेट मिळत जातील. नमस्कार मंडळी, क्राईम एमएच मध्ये तुमचं स्वागत आहे. मंडळींनो, सुरुवातीला बघितलं तर अशोक खरात याने लोकांचे खूप मन जिंकलं. दूरवरून लोक त्याच्याकडे भविष्य बघण्यासाठी जात होते. त्यांच्या काही अडचणी होत्या, त्या अडचणी त्या अशोक खरात बाबाला सांगायचे आणि त्या अडचणीवर बाबा उपचार द्यायचा. अशोक खरात बाबांनी खूप लोकांचे भले केले. ज्यांना मुलं होत नव्हती त्यांना मुलं झाली, ज्यांची लग्न होत नव्हती त्यांची लग्न झाली, ज्यांना नोकऱ्या लागत नव्हत्या त्यांना नोकऱ्या लागून गेल्या. म्हणजे लोकांच्या चांगल्या प्रकारे अडचणी अशोक खरातने दूर केल्या होत्या. त्यामुळे अशोक खरातवर लोकांचा चांगला विश्वास बसू लागला होता. मग हा जो भोंदू बाबा होता, ज्या लोकांच्या अडचणी दूर करायचा, त्यांच्याकडून तो पैसे घ्यायचा आणि लोक पण त्याला मनापासून जितका पैसा लागेल तितका पैसा त्या बाबाला द्यायचे. गरीब, श्रीमंत, राजकारणी माणसे अशोक खरातच्या संपर्कात होते. आता या बाबाचे नाव गावोगावी प्रसिद्ध झाले. पैसा, धन, संपत्ती बाबाकडे चांगल्या प्रकारे आली होती. पण म्हणतात ना मंडळींनो, जास्त पैसा हा माणसाला भ्रष्ट करून टाकतो, तसंच बाबासोबत घडू लागलं. सुरुवातीला बाबा हा महिलांचा चांगला उपचार करायचा, त्यांना आयुर्वेदिक औषधं द्यायचा, त्यांना धागेदोरे द्यायचा, त्यांचं भविष्य सांगायचा. पण काही काळानंतर अचानक त्या बाबाच्या मनात काय आलं, त्या बाबाने महिलांचा वेगवेगळ्या प्रकारे उपचार करायला सुरुवात केली. महिलांना तो उपचारासाठी टेबलवर बसू लागला. त्यांच्या डोक्यावर, मांडीवर, छातीवर बाबा हात फिरवू लागला. आता ज्या महिला बाबाकडे उपचारासाठी आलेल्या होत्या त्यांना बाबाचं असं वागणं बघून थोडं विचित्र वाटलं, पण त्या महिला बाबासमोर गप्प राहिल्या. आता महिला गप्प राहत असल्यामुळे बाबाचे धीर दिवसेंदिवस वाढत गेले. आता तो महिलांना एका तांब्याच्या ग्लासमध्ये काहीतरी औषध द्यायचा पिण्यासाठी. महिलांना ते औषध दिल्यानंतर महिलांना तिथे गुंगी यायची आणि गुंगी आल्यानंतर तो भोंदू बाबा त्या महिलांच्या कानामध्ये म्हणायचा, मी तुझा कृष्ण आहे, तू माझी राधा आहे, तू मला स्वतःला समर्पित कर, तुझे दुःख दूर होऊन जाईल, असे बोलून तो बाबा त्या महिलांना संमोहित करायचा आणि त्यांच्यासोबत नको ते कृत्य करायचा. आणि महिला जेव्हा गुंगीतून बाहेर यायची तेव्हा तो महिलांना म्हणायचा, आपल्यामध्ये जे काही झाले तू ते गुपित ठेव, आणि जर तू गुपित ठेवले नाही तर तुझा नवरा मरेल, तुझ्या संसाराची वाटोळी होईल, असा बाबा त्या महिलांना सांगायचा. आणि ज्या पीडित महिला पण अशोक खरात बाबावर विश्वास ठेवायचे आणि गप्प बसायचे. अशा प्रकारे अशोक खरात बाबा हा महिलांवर आणि तरुणींवर नको ते कृत्य करत राहिला. मग अशीच एक महिला अशोक खरात बाबाकडे उपचार करण्यासाठी आली. ती जवळच्या गावामध्येच राहत होती आणि तिने अशोक खरात बाबांचे नाव ऐकले होते आणि ती बाबाकडे आली. आणि मग बाबाकडे आल्यानंतर बाबाने त्या महिलेवर उपचार करण्यासाठी तिला टेबलवर बसवलं. तिच्या खांद्यावर, तिच्या छातीवर त्याने हात फिरवायला सुरुवात केली. आता त्या महिलेला अशोक खरातचं असं विचित्र वागणं बघून तिला खूप राग आला. तिने त्या बाबाची जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार केली. पण पोलिसांनी त्या ठिकाणी अशोक खरातवर कुठलाही गुन्हा तिथे दाखल केला नाही, कारण अशोक खरात हा खूप पैशावाला माणूस होता आणि राजकारणी लोकांसोबत त्याचे उठणे बसणे होते. त्यामुळे पोलीस पण तेथे गप्प राहिले. मग काही वर्षानंतर अशोक खरातचा एक व्हिडिओ एका महिलेसोबत व्हायरल झाला. त्या व्हिडिओमध्ये अशोक खरात त्या महिलेसोबत नको ते कृत्य करत होता हे सुद्धा त्या व्हिडिओमध्ये दिसत होतं. मग पोलिसांनी हा व्हिडिओ खरा आहे की खोटा याची चांगल्या प्रकारे चौकशी करायला सुरुवात केली आणि त्याच दरम्यान महिला सुद्धा अशोक खरातच्या अत्याचाराविषयी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार करत होते. त्यामुळे अशोक खरातने जे काळे कांड केलेले होते ते अचानक बाहेर पडू लागले
मग अशोक खरातचा गुन्हा बाहेर पडल्यामुळे पोलिसांनी अशोक खरातला अटक केली आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला. आता सध्या अशोक खरात हा पोलीस कोठडीत आहे. मंडळींनो, अशोक खरातने एक नाही तर 100 पेक्षा जास्त महिलांसोबत नको ते कृत्य केलेलं होतं आणि त्याचे व्हिडिओ हे सोशल मीडियावर पण मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अशोक खरात भोंदू बाबाचे वय 60 वर्षापेक्षा जास्त होतं, तरी हा म्हातारा महिलांना टेबलवर उचलून त्यांच्यासोबत नको ते कृत्य करायचा. त्या अशोक खरात मध्ये एवढी शक्ती कुठून आली, कशी आली, याचा तपास पोलिसांनी केला आणि त्या तपासामध्ये पोलिसांना असं समजलं की अशोक खरात हा शक्तिवर्धक गोळ्या खायचा. जेव्हा जेव्हा तो महिलांचा उपचार करायला सुरुवात करायचा त्याच्या आधी तो शक्तिवर्धक गोळ्या खायचा आणि महिलांसोबत नको ते कृत्य करायचा. आता दिवसेंदिवस अशोक खरात हा खूप मोठ्या प्रमाणात गोळ्यांचा वापर करू लागला आणि गोळ्याचा जास्त वापर झाल्यामुळे अशोक खरातला अर्धांग वायूचा झटका आला. मग झटका आल्यामुळे अशोक खरात जवळच्या एका दवाखान्यात गेला आणि तेथे डॉक्टरने त्याला वाचवले. मग डॉक्टरांनी अशोक खरातवर उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला बजावून सांगितले, तुम्ही गोळ्यांचा जास्त वापर करू नका. तरी अशोक खरातने डॉक्टरांचे ऐकले नाही. जेव्हा महिला त्याच्याकडे उपचारासाठी यायची तेव्हा तो गोळ्या खाऊन त्या महिलेसोबत नको ते कृत्य करायचा. आता हे सगळं तो अशोक खरात का करायचा, तर हे सगळं तो करायचा स्वतःचे अंतर्मन खुश करण्यासाठी. त्याला स्वतःचं अंतर्मन म्हणायचं की तू अशाच प्रकारे गोळ्या खा आणि महिलांसोबत नको ते कृत्य कर. त्यामुळे तो अशोक खरात स्वतःचे मन खुश करण्यासाठी महिलांसोबत नको ते कृत्य करायचा. पण जेव्हा पोलिसांनी त्या अशोक खरातला अटक केली तेव्हा पोलिसांनी त्याची चांगली चौकशी केली आणि त्या चौकशी दरम्यान अशोक खरात पोलिसांना म्हणाला की हे सगळं मी माझ्या अंतर्मनाचे ऐकले, जर डोक्याचे ऐकले असते तर हे घडलं नसतं. जे अशोक खरातने केलं ही त्याची चूक होती आणि चुकीला माफी नसते. या अशोक खरात बाबाने अनेक महिलांचा संसार उद्ध्वस्त केला, महिलांवर अत्याचार केला. अशा बाबाला अटक नाही तर मृत्यूदंड दिला पाहिजे. या बाबासारखे जे समाजात बाबा असतात त्यांना पोलिसांनी पकडले पाहिजे आणि त्यांच्यावर चांगली मोठी कारवाई केली पाहिजे. मंडळींनो, तुमच्या मते अशोक खरातला कुठली शिक्षा दिली पाहिजे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. मंडळींनो, या घटनेचा उद्देश कुणाच्या भावना दुखावणं किंवा अश्लीलतेचा प्रसार करणं हे नाही. जे समाजात घडते तेच आम्ही सांगत आहोत. मंडळींनो, अशा सत्य घटना बघण्यासाठी या चॅनलला तुम्ही आता सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मंडळी, भेटू एका पुढच्या नवीन घटनेमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.